नमस्कार. पवित्र पोर्टल 2025वर प्रिफरन्स जनरेट करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टल 2025 जी टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पोर्टलला लॉग इन करण्यासाठी लॉग इन पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला लॉग इन ID टाकायचा आहे. लॉग इन ID व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. लॉग इन ID आणि पासवर्ड जर माहीत नसेल किंवा विसरला असेल तर त्यासाठी आधीच या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, तो कृपया पाहून घ्यायचा आहे. लॉग इन ID पासवर्ड व्यवस्थित टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP प्राप्त होईल. OTP व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर पवित्र पोर्टलची इंटरफेस आपल्या पुढे ओपन होईल. आपल्याला उजव्या साईडला 3 आडव्या रेषा दिसतील. त्या आडव्या रेषांवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केलं तर आपल्यासमोर डाव्या साईडला एक ड्रॉवर ओपन होईल. त्यात आपल्याला 2 नंबरचा मुद्दा दिसेल, प्रिफरन्स फ्रॉम फेज 1 विथ इंटरव्ह्यू. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्याच खाली जनरेट अँड डिलीट प्रिफरन्स दिसत आहे. जनरेट अँड डिलीट प्रिफरन्स जे दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेबसाईट लोड होईल आणि जनरेट प्रिफरन्स नावाची आपल्याला टॅब दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर आपले प्रिफरन्स हे जनरेट झालेले असतील. प्रिफरन्स जनरेटेड सक्सेसफुली असा एक आपल्याला मेसेज पण येईल. त्यावर नंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्याला जेवढे प्रिफरन्स आपल्याला आलेले आहेत तेवढे प्रिफरन्स, आपली पात्रता, आपली एज्युकेशन क्वालिफिकेशन, आपण TET 1 आणि 2 जेवढं पास केलं असतील त्यानुसार आपल्याला प्रिफरन्स जनरेट होतील. कोणाला कमी होतील, कोणाला जास्त होतील, अशा प्रकारे आपल्याला प्रिफरन्स हे जनरेट झालेले असतील. त्यानंतर आपल्याला आपले प्रिफरन्स डाउनलोड करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला वर डाउनलोड जनरेटेड प्रिफरन्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि सर्वात खाली जाऊन आपल्याला हे प्रिफरन्स सेव्ह करायचे आहेत. कारण प्रिफरन्स जे जनरेट झालेले आहेत ते सेव्ह करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यानंतर सेव्ह यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट हे जी टॅब दिसते त्यावर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला जे जनरेट झालेले प्रिफरन्स आहेत ते सेव्ह होतील. नंतर परत आपल्याला 3 लाईनवर क्लिक करून ड्रॉवरवर यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे, सिलेक्ट प्रिफरन्स ऑफ युअर चॉईस. म्हणजे तुम्हाला जे आलेले प्रिफरन्स आहे त्यापैकी तुम्हाला कोणतं प्रिफरन्स सर्च करायचं आहे की हे आलं आहे का आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर एज्युकेशन लेवल, मीडियम आणि डिझिग्नेशन हे सर्व टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे. म्हणजे आपल्याला जो सर्च, आपण जे जिल्हा सर्च करत आहे तो आपल्याला त्यामध्ये दिसून जाईल. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला प्रिफरन्स असाइन करायचे आहेत की आपल्याला कोणचा प्रिफरन्स द्यायचा आहे, तो म्हणजे कोणत्या नंबरला द्यायचा आहे तो ठरवायचा आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला प्रिफरन्स हे लॉक करायचे आहेत. त्यासंबंधी व्हिडिओ पुढे येणार आहे. आपण आज फक्त प्रिफरन्स जनरेट कसे करायचे आणि ते सेव्ह करायचे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं. मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील. धन्यवाद.